नमस्कार मित्रांनो, मी रोहन कुलकर्णी स्वागत करतो तुमचं इक्विटी इन्व्हेस्टमेंट या चॅनलमध्ये. या चॅनलमध्ये बेसिकली आपण शेअर्सचे फंडामेंटल ॲनालिसिस करणार आहोत. या फंडामेंटल ॲनालिसिसनुसार आपल्याला शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सोपं जाईल. तर आज आपण या चॅनलमध्ये जी पहिली कंपनी डिस्कस करणार आहोत त्याचे स्ट्रॉंग प्रमोटर्स आहेत, स्ट्रॉंग ब्रँड नेम आहे. ही इंडियातील सर्वात जुनी स्टील सेक्टरमधील कंपनी आहे. या कंपनीचा फक्त इंडियातच नाही तर जगभरात मोर दॅन 50 कंट्रीजमध्ये याचा कारोबार पसरलेला आहे. ही कंपनी 1907 साली जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेली टाटा स्टील ही कंपनी आहे. तर टाटा स्टील ही मोर दॅन 65,000 एम्प्लॉईज असलेली कंपनी इयरली 35 मिलियन टन स्टील प्रोड्यूस करण्याची क्षमता ठेवते. या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट जर आपण पाहिले तर इंडियन रेल्वेमध्ये या कंपनीचे खूप मोठ्या प्रमाणात स्टील यूज होते. आपल्याला तर माहितीच आहे रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्टील हे लागते. जसे रॉड्स, वेगन्स, रूळ या सगळ्यासाठी लागणारे स्टील हे मोस्टली टाटा स्टीलचे आहे. तुम्ही नुकतंच ऐकलं असेल जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम जे की गुजरातच्या अहमदाबादमध्ये तयार झाले, ज्याचं नाव आहे मोटेरा. या स्टेडियमसाठी लागणारे सगळे स्टील हे टाटा स्टीलने प्रोव्हाइड केले आहे. बिझनेस ग्रो करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे बिझनेस ॲक्वायर करत आलेली आहे. ती चांगल्या चांगल्या मार्केटमधील कंपन्या ह्या ॲक्वायर करते. जसे की नॅट स्टील इन सिंगापूर इन 2004, मिलेनियम स्टील इन थायलंड इन 2005, कोरस स्टील इन नेदरलँड इन 2006, भूषण स्टील इन इंडिया इन 2018. नीलांचल इस्पात निगम ही गव्हर्नमेंट कंपनी टाटा स्टीलने 2022 म्हणजे याच वर्षी ॲक्वायर केलेली आहे. तर आता आपण पाहूयात कंपनीचं स्टील प्रोडक्शन कॅपॅसिटी. जसं की मी या व्हिडिओच्या स्टार्टला म्हणालो की कंपनीने बॅकवर्ड इंटिग्रेशन खूप चांगल्या प्रमाणात केलेलं आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय, तर ही कंपनी स्टील प्रोड्यूस करते. तर स्टील प्रोड्यूस करण्यासाठी दोन सर्वात मोठे रॉ मटेरियल म्हणजे कोल आणि आयर्न. तर त्यातल्या आयर्न मिळवण्यासाठी या कंपनीने जगभरात खूप साऱ्या माइन्स विकत घेतलेल्या आहेत. आणि टाटा स्टीलला लागणारं जवळजवळ सगळं आयर्न हे त्यांच्या स्वतःच्या माइन्समधून येते. आणि राहिला कोळसा, जी कोल, अबाउट 30% कोल हे टाटा स्टील स्वतःच्या माइनमधून प्रोड्यूस करते आणि 70% कोल हे दुसऱ्या कंपन्यांकडून ॲक्वायर करते. तर टाटा स्टील जसं स्टील हाय प्रमाणात प्रोड्यूस करते आणि त्यासाठी खूप सारं इन्व्हेस्टमेंट करते, तसंच त्यांनी सेल्स टीमसुद्धा खूप स्ट्रॉंगली बिल्डअप केलेली आहे. फक्त इंडियाचंच बोलायचं झालं तर 14,000पेक्षा जास्त डीलर्स, 250पेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर्स आणि 27 सेल्स ऑफिस ऑल ओव्हर इंडिया आहेत. असंच नेटवर्क जगभरात जिथं जिथं टाटा स्टील बिझनेस करते तिथं या प्रमाणातच सेल्सचं नेटवर्क त्यांनी तयार केलेलं आहे. टाटा स्टीलची प्रोडक्ट रेंज टोटल 4 सेक्टरमध्ये यूज होते. त्यातला पहिला म्हणजे ॲटोमोटिव्ह, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन. टाटा स्टीलने कन्स्ट्रक्शन या फील्डमध्ये एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे टाटा एशियाना. टाटा एशियानामध्ये एखादा प्रोजेक्ट, एखादं घर किंवा एखादं ऑफिस बिल्डअप करण्यासाठी जे पहिल्या फेजपासून ते टोटल प्रोजेक्ट हँड ओव्हर होईपर्यंत ज्या ज्या फेजेस येतात त्या सगळ्या फेजेसला टाटा स्टीलनी सपोर्ट द्यायला सुरुवात केली आहे. त्या प्रोजेक्टचं नाव त्यांनी टाटा एशियाना हे ठेवलेलं आहे. आणि सध्या टाटा एशियाना हा खूप मोठ्या प्रमाणावर यूज होणारा प्रोडक्ट आहे. टाटा स्टीलने आता स्टील रिसायकलिंगचा पण बिझनेस स्टार्ट केला आहे. या स्टील रिसायकलिंगच्या बिझनेसमधून सध्या टाटा स्टीलला खूप मोठा रेव्हेन्यू जनरेट होत आहे. स्टील रिसायकलिंगमध्ये टाटा स्टील यूज झालेलं स्टील एकत्र करून ते प्रोसेसिंग प्लांटमध्ये पाठवते आणि तिथे स्टीलचे नवीन प्रोडक्ट तयार होतात. तर आता आपण टाटा स्टील या शेअरच्या काही फंडामेंटल रेशोजचं ॲनालिसिस करू. यावरून आपल्याला हा शेअर फंडामेंटली किती स्ट्रॉंग आहे याचा अंदाज येईल. सध्या करंट मार्केट कॅपिटल हे 1,33,977 करोड आहे. स्टॉक पीई रेशो हा 3.33% आहे. स्टॉक पीई रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो. पीई रेशो जर 15च्या खाली असेल तर कंपनी स्वस्त आहे असं मानले जाते. पीई रेशो म्हणजेच
कंपनीने 1 रुपया कमवण्यासाठी आपण किती रुपये पे करतो याचं गुणोत्तर असते. तसेच ROCE रेशो हा देखील कंपनीच्या फंडामेंटल अनालिसिसमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ROCE रेशो म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, म्हणजे कंपनीने किती कॅपिटल गुंतवले आहे कंपनी चालवण्यासाठी त्याचा हा रेशो असतो. तो 31.7% आहे. कुठल्याही चांगल्या कंपनीचा ROCE रेशो हा 15च्या अबाव असतो आणि टाटा स्टीलचा तर खूपच जास्त आहे. तसेच डेट टू इक्विटी रेशो हा 0.66 आहे. हा रेशो आपल्याला कंपनीवरच्या लायबिलिटीज म्हणजेच कर्जाचे प्रमाण दर्शवतो. जर डेट टू इक्विटी रेशो हा बिलो 1% असेल तर ही कंपनी डेट फ्री किंवा कंट्रोल डेट असलेली कंपनी म्हणता येते. प्रॉफिट फॉर 3 इयर्स 57.9% आहे. लास्ट 3 इयर्समध्ये कंपनीने 57.9% इतका प्रॉफिट कमवलेला आहे. सध्या करंट प्राइस शेअरची 1097 रुपये आहे. कंपनीची बुक व्हॅल्यू सुद्धा खूप चांगली आहे. 937 रुपये बुक व्हॅल्यू आहे. बुक व्हॅल्यू म्हणजे आत्ता कंपनी जर कम्प्लिटली विकली तर पर शेअर किती रुपये शेअरधारकांना मिळतील हे रुपीजमध्ये दिलेलं कॅल्क्युलेशन असते. आणि बुक व्हॅल्यू आणि करंट मार्केट व्हॅल्यू मध्ये जर जास्त डिफरन्स नसेल तर कंपनीकडे भरपूर साऱ्या ॲसेट आहेत हे मानले जाते. तसेच ROE रेशो म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी रेशो 42.8% आहे. हा रेशो शेअर होल्डर्सनी गुंतवलेल्या इक्विटीवर कंपनी किती रिटर्न कमावते याचा रेशो असतो. हा रेशो जर 15%च्या अबाऊ असेल तर कंपनी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे असे मार्केटमध्ये मानले जाते. टाटा स्टीलचा तर 42.8% म्हणजे खूप जास्त ROE रेशो आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे नक्त नफा कंपनीने लास्ट फायनान्शियल इयरमध्ये 40,261 करोड कमावला आहे. सेल्स ग्रोथ कंपनीची लास्ट 3 इयर्समध्ये 15.7% होत आहे. आपल्याला माहीतच आहे लास्ट इयरमध्ये कोरोनामुळे सगळ्याच कंपन्यांचे सेल्स कमी झाले होते. तरी पण ह्या पिरियडमध्ये सुद्धा जर टाटा स्टील 15%पेक्षा अबाव सेल्स ग्रोथ ठेवत असेल तर नक्कीच कंपनीचे प्रोडक्ट खूप जास्त प्रमाणात मागणी असलेले आहेत. कंपनीचा शेअरची हाय आणि लो व्हॅल्यू लास्ट 52 वीकमध्ये ही 1535 हाय प्राइस होती आणि शेअर आता खूप जास्त करेक्ट झालेला आहे आणि सध्या 1050 वर ट्रेड करत आहे. त्यामुळे शेअरमध्ये आता गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे कारण शेअर वरच्या लेवलपासून खूप तुटलेला आहे. कंपनीची डिव्हिडंड यील्ड ही 4.65% आहे. ही जवळजवळ सध्याच्या FD रेट एवढी डिव्हिडंड यील्ड आहे. फेस व्हॅल्यू कंपनीची 10 आहे. पण लास्ट अॅन्युअल मीटिंगमध्ये कंपनीने ही फेस व्हॅल्यू स्प्लिट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे सध्या शेअर होल्डर्सकडे जर 1 शेअर असेल तर त्याच्या 10 शेअरमध्ये स्प्लिट होणार आहे आणि ही फेस व्हॅल्यू काही दिवसातच 1 होणार आहे. जर आपण पाहिलं की स्टील इंडस्ट्रीचा PE रेशो हा 4.73 आहे आणि टाटा स्टीलचा 3.33 आहे. म्हणजेच PE रेशो या टाटा स्टीलचा इंडस्ट्रीपेक्षा सुद्धा कमी आहे. हे एक चांगलं प्रमाण मानलं जातं. रिटर्न ओव्हर 3 इयर्स टाटा स्टीलने लास्ट 3 इयर्समध्ये जवळपास 33.3%नी रिटर्न शेअर होल्डर्सना मिळवून दिलेले आहेत. आता आपण स्टील सेक्टरमधील पहिल्या 3 कंपन्यांचं पियर कंपॅरिझन करूयात. तर यामध्ये 1 नंबरला येते ती JSW स्टील. याचं मार्केट कॅपिटल हे 1,51,000 कोटीच्या आसपास आहे आणि टाटा स्टीलचे 1,37,000 कोटीच्या आसपास आहे. सेलचे मार्केट कॅपिटल या दोन्हीपेक्षा खूप कमी आहे. पण JSW स्टील आणि टाटा स्टीलमध्ये फार मोठा डिफरन्स दिसत नाही. म्हणजेच मार्केट कॅपिटल वाईज JSW स्टील ही सगळ्यात मोठी कंपनी दिसते. हे CMP रुपीज म्हणजे हे सध्या करंट शेअरच्या प्राइस आहेत. PE रेशो JSW स्टीलचा हा टाटा स्टीलपेक्षा खूप जास्त आहे, त्यापेक्षा कमी सेलचा आहे. जर आपण डिव्हिडंड यील्ड बघितली तर टाटा स्टीलची डिव्हिडंड यील्ड 4.48 आहे. ROCE रेशो आणि ROE रेशो हा नक्कीच फर्स्ट आणि थर्ड कंपनीपेक्षा जास्त आहे आणि डेट टू इक्विटी रेशो सुद्धा टाटा स्टीलने खूप चांगल्या प्रमाणात मेंटेन केलेला आहे. तर आता आपण थोडं स्टील सेक्टर विषयी जाणून घेऊयात.
जसं की आपल्याला माहीत आहे, इंडिया ही ग्रोईंग कंट्री आहे. अजून आपलं इन्फ्रास्ट्रक्चर फुल्ली बिल्ड झालेलं नाही आहे. त्यामुळं इंडियन गव्हर्नमेंटचा सगळ्यात जास्त लक्ष हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप करायचं असेल तर 2 सगळ्यात महत्त्वाचे रॉ मटेरियल आहेत, ते म्हणजे स्टील आणि सिमेंट. यामध्ये स्टील हा खूप मोठा रोल प्ले करते आणि इंडियामध्ये स्टीलसाठी लागणारं आयर्न हे खूप मोठ्या प्रमाणावर अवेलेबल पण आहे. इंडिया ही 5th लार्जेस्ट कंट्री इन वर्ल्ड आहे की जी आयर्न प्रोड्यूस करते. आणि सध्या इंडियन स्टील कंपन्यांना इंटरनॅशनल क्लॉजेसमुळे खूप मोठा फायदा होत आहे. आत्तापर्यंत चायना आणि जपान हे खूप मोठे स्टीलचे प्रोड्युसर आणि यूज करणारे कंट्री म्हणून ओळखल्या जात होत्या. तर त्यामध्ये इंडियाचं नावसुद्धा आघाडीवर आहे. आणि सध्या तुम्हाला माहीतच आहे, चायनामध्ये कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही आणि काही स्टील कंपन्यांवर एन्व्हायरमेंटल क्लॉजेसमुळे बंद करण्याची वेळ चायनामध्ये आलेली आहे. त्यामुळे चायना स्टील एक्सपोर्टमध्ये आता मागं पडत चाललेला आहे आणि चायना हळूहळू स्टीलचा इम्पोर्टर होत आहे. या सगळ्या गोष्टींचा फायदा इंडियन स्टील कंपन्यांना नक्कीच होईल. तर आता आपण बोलूयात कंपनीच्या स्ट्रेंथ आणि त्याबरोबरच विकनेसेसची सुद्धा. तर सगळ्यात महत्त्वाचा टाटा स्टीलचा स्ट्रेंथ आहे की याचं ब्रँड नेम. टाटा हे ब्रँड टाटा स्टीलला असल्यामुळे याच्या विश्वासार्हतेमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होते. आणि कुठलाही शेअर होल्डर शेअरमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जी गोष्ट पहिल्यांदा पाहतो ती म्हणजे श्युअरिटी. ती टाटाच्या कुठल्याच कंपनीमध्ये कमी नसते. टाटा स्टीलचं मॅनेजमेंट हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. टाटा स्टीलचं मॅनेजमेंट नवीन नवीन ॲक्विजिशन करणं, प्रोडक्शन वाढवणं, इम्प्रूव्हमेंट्स करणं यावर खूप मोठा जोर देत आहे. टाटा स्टीलकडे फंड्सची कमतरता नसल्याकारणाने नवीन नवीन कंपन्यांचं ॲक्विजिशन हे टाटा स्टील खूप इझी करू शकतं. आणि टाटा स्टीलची सगळ्यात महत्त्वाची स्ट्रेंथ म्हणजे त्याचं फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन. टाटा स्टीलच्या मॅनेजमेंटने बॅकवर्ड इंटिग्रेशन खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेज केलेलं आहे. जसं की 100% आयर्न जे टाटा स्टीलला लागतं ते सगळं टाटा स्टीलच्या स्वतःच्या माईनमधून येतं. यामुळे जे आयर्नच्या प्राईसमध्ये वोलॅटिलिटी असते त्या वोलॅटिलिटीचा टाटा स्टीलवर परिणाम होत नाही. आणि फॉरवर्ड इंटिग्रेशनमध्ये टाटा स्टीलने खूप चांगल्या प्रमाणात सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन दोन्हीचंही जगभरात चांगलं नेटवर्क उभं केलेलं आहे. त्यामुळे टाटा स्टीलचे प्रोडक्ट इझिली कस्टमरला अवेलेबल होतात. आणि टाटा स्टीलच्या विकनेसेसबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचा विकनेस म्हणजे स्टील सेक्टरचा आहे. स्टीलच्या प्राइसेस ह्या कॉन्स्टंट नसतात. सध्या स्टीलची डिमांड जगभरातच खूप चांगल्या प्रकारात आहे, त्यामुळे स्टीलच्या प्राइस हाय आहेत. पण इयरमध्ये कधी ना कधी या स्टील प्राइसेस खाली येतात. याचा परिणाम कंपनीच्या फायनान्शियल्सवर, रिव्हेन्यू ग्रोथवर नक्कीच होतो. आणि दुसरी महत्त्वाची विकनेस टाटा स्टीलची म्हणजे टाटा स्टीलला 70% कोल हे दुसऱ्यांकडून इम्पोर्ट करून घ्यावे लागते. तर या व्हिडिओमध्ये मी टाटा स्टील या कंपनीचे फंडामेंटल अनालिसिस केले आहे. मोस्ट रिक्वायर्ड कमोडिटीज क्रिएट करणारी ही कंपनी फंडामेंटली खूपच अट्रॅक्टिव्ह दिसते. फक्त रिस्क एकच आहे, ती म्हणजे स्टील प्राइसेसची. स्टील प्राइसेस ह्या जागतिक बाजारपेठेत नेहमीच वोलाटाईल असतात आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा शेअरच्या प्राइसवर होतो. सध्या इंडियन शेअर मार्केटमध्ये आलेलं करेक्शन पाहता आणि मेटल शेअरमधली पडझड पाहता टाटा स्टील हा शेअर खूपच अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनवर आपल्याला अवेलेबल आहे. प्रत्येक डीपला जर टाटा स्टीलचे थोडे थोडे शेअर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केले तर भविष्यासाठी नक्कीच ही फायद्याची गुंतवणूक ठरेल.